So in the estimating costing, we are going to again see the following gradient method or the mid-sectional area method. Okay. Now here, if you observe the screen, why I am telling this is because during the online session, I came to know that it is not directly going to you, or some of the students are not approaching or taking it positively. So to give you the same thing in detail, I'm again taking the same type of the problem. It is a different problem. What you have to do is just try to note down this problem and try to solve as per I am telling you. Okay. Now, how actually these problems can be asked in the examinations. So it will be of this type. Calculate the quantities of earthwork in cutting and in banking for a portion of road for 180-meter length. Okay, for total 180-meter length, they have asked us to find out the quantity of cutting and banking. मागच्या लेक्चर जे ऑनलाईन झालं तिथं कसं तुम्हाला कळलं की नाही हे माझ्या लक्षात आलं नाही. त्यामुळे त्याच पद्धतीचा आणखीन एक प्रॉब्लेम मी इथं रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवत आहे. तर हे प्रॉब्लेम एक्झाममध्ये किंवा आपण सॉल्व्ह करताना कुठल्या पद्धतीने असते बघा. एक 180 मीटरचं लेंथचं रोड आहे. त्याचं आपल्याला किती पोर्शन कटिंगमध्ये आहे आणि किती पोर्शन बँकिंगमध्ये आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्यांची द्यायची पद्धत काय बघा. चेनेज आणि आरएल त्यांनी दिले असतात. दे विल गिव्ह अस इन द टेब्युलर फॉर्म द चेनेज as well as the RL. Tonnage now here 0, 30, 60, 90, 120, 150 and 180. Okay. So here if you see the tonnage differences or the tonnage interval is 30 meter. Okay. 0 to 30 is always 30, 30 to 60 again the difference is 30. So the interval is of 30 meters. So the length or the L will be 30 meter throughout. Okay. Then the RLs they have given to us. For the 0 it is 151. For 30 meter it is 150.8. For 60 meter it is 150.5. For 90 meter it is 151.2. For 120 meter it is 151.7. For 150 meter it is 152. And for 180 meter it is 152.2 meter. Okay, these things are totally given to us. Okay, these things are totally given to us. Now what they are again given to us is the formation width of the road. That means the total width of the road is given. Total जे रोड आहे ती रुंदी त्याने आपल्याला दिलेलं असतं. ती किती दिले बघा, तर 10 मीटर हे त्याने आपल्याला रुंदी ऑलरेडी दिलेली आहे. याच्या पुढे काय फॉर्मेशन लेवल सुरुवातीला किती असतं ते तिने आपल्याला सांगितलंय. फॉर्मेशन लेवल ॲट द स्टार्टिंग पॉइंट इज 151.5 मीटर अँड द रोड हॅज बीन गिवन अ फॉलिंग ग्रेडियंट ऑफ 1 in 100. म्हणजे असं सरळ बघा, असं सरळ तुम्ही ज्यावेळेस 100 मीटर जाल त्यावेळेस तुमचा रस्ता 1 मीटरनं खाली उतरेल. हा आपला आपला काय असणार आहे फॉलिंग ग्रेडियंट. त्यामुळे एकूण रोड जर असं आपलं बघितलं तर या पद्धतीने होईल. ज्यावेळेस हे 100 मीटर आहे समजा 100 मीटरला 1 मीटर अशा पद्धतीने आपला ऍक्च्युअली रस्ता तयार होणार आहे. सुरुवातीला आपला जो फॉर्मेशन लेवल आहे तो 151.5 मीटर त्यांनी दिलेला आहे आणि तिथला आपला ग्राउंड लेवल किती असणार आहे 151. ठीक आहे. फॉलिंग ग्रेडियंट 1 in 100 आहे आणि जो स्लोप आहे बँकिंग साठी 1 in 2 आहे आणि कटिंग साठी 1 in 5. म्हणजे इतर I have already shown it in the page or in the screen. You may observe that SB is nothing but the slope in banking. जे रोड असं असतं बघा, रोड आहे आणि साईडला जे स्लोप देतात दॅट इज द स्लोप. ओके, ग्रेडियंट आणि स्लोप मध्ये लक्षात घ्या डिफरन्स. जे रोडला तुम्ही सरळ जात असता इथनं तुम्ही समजा इथनं तुम्ही आपल्या कॉलेजच्या रोड समोरून डिग्रीच्या कॉलेज पर्यंत गेला तर तो तिथं जो रोडला तो जो स्लोप दिलाय त्याला ग्रेडियंट म्हणतात. आणि आपला रोड क्रॉस केला, कसा रोड क्रॉस करताय आपण, आपल्या इथनं बाहेर पडला तुम्ही आणि इथनं वॉचमॅन थांबते तिथनं गेट आहे, ते गेट पासून त्या रस्त्याच्या पलीकडे गेला त्या साईडला जे स्लोप देतात त्याला आपण साईड स्लोप्स म्हणतो. मग साईड स्लोपला तिने स्लोप काय दिलंय, बँकिंग असेल म्हणजे जिथं भराव करायचा आहे त्यासाठी 1:2 दिलंय किंवा 1 in 2 दिलेला आहे आणि जिथं कटिंग करायचं आहे त्याला 1 in 1.5 दिलेला आहे. ओके, आता इथनं आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग चॅनेज चालू होतंय. तो फॉर्मेशन लेवल आहे नेक्स्ट स्टेज. पहिल्या चॅनेजचं त्यांनी फॉर्मेशन लेवल आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 151.5. आता दुसऱ्या लेवलला म्हणजे 30 जो आपलं चॅनेज असणार आहे, चॅनेज लेवल जो 30 असणार आहे तिथं आपलं फॉर्मेशन लेवल किती असेल तर बघा, इट इज कॅल्क्युलेटेड युजिंग द फॉर्म्युला
formation level at next chainage is equal to formation level at previous chainage minus 1 upon gradient into chainage difference. म्हणजेच काय, प्रिव्हियसचं किती आपल्याला त्याने ऑलरेडी दिलेलं आहे बघा 151.5 मीटर आणि मायनस 1 in 100 दिले की नाही, ते डायरेक्टली 1 in 100 इथं घ्या, इथं 1 in 100 म्हणजेच 1 upon 100 into 30. हे जर तुम्ही फाइंड आउट केला तर उत्तर आपलं काय येईल 0.3 येते. इथे येत आहे 0.3 म्हणजे 151.5 151.5 मायनस 0.3 उत्तर किती येणार 151.2 मीटर. हे असं कंटिन्युअसली फॉर्मेशन लेवल खाली उतरत जाणार, लक्षात घ्या. 30 ला 151.2, ठीक आहे. 60 ला किती येणार 150.9, असं कंटिन्युअसली. आता तुम्हाला मी टेबल दाखवतो, टेबल वरून तुम्हाला लगेच लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते बघा बघा. हे झालं तुमचं फॉर्मेशन लेवल, हे ग्राउंड लेवल. फॉर्मेशन लेवल सुरुवातीला 151.5 होतं, त्यातनं वजा 0.3 केला 151.2 आलं, त्यातनं परत वजा 0.3 केला 150.9 आलं, परत वजा 0.3 केला 150.6 आलं, परत पॉईंट वजा केला 0.3 150.3 आलं, परत त्यातनं 0.3 वजा केला 150.3 वजा 0.3 150 आलं, परत वजा करा 149.7 मीटर. ओळीनं वजा करायचं आहे. हे वजा का करायचं, फॉलिंग ग्रेडियंट आहे म्हणून. हे आपण ऍड कधी केलं असतं, ऍड जर रायझिंग ग्रेडियंट असतं तर आपण ऍड केलं असतं, कारण इथं आपल्याला ऑलरेडी काय दिलेलं आहे फॉलिंग ग्रेडियंट दिलेलं असल्यामुळे कंटिन्युअसली आपण सुरुवातीला जे आहे त्यातनं 0.3 आपण वजा करत कंटिन्युअसली जायचं आहे. ओके. आता ग्राउंड लेवल हे 0 चेनेज दिलेलं आपल्याला 0 30 60 90 120 150 आणि 180 हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ग्राउंड लेवल पण इथं आहेत बघा, ग्राउंड लेवल पण आपल्याला त्याने ऑलरेडी दिलेलं आहे. 0 ला 151, 30 ला 150.8, 60 ला 150.4, 90 ला 151.2, 120 ला 151.7, 150 ला 152 आणि 180 ला 152.2. These all values have already been given to us. Now we are going to use the mid-sectional formula. So the table you should prepare in this format. First of all, chainage, formation level, ground level, depth, mean depth, then width of formation into mean depth, then SDM square, slope into dm square, then area, then length, and then quantity. In this manner, you also try to prepare the table first of all. Okay. After that, we are going to find the D. How to find it? Formation level minus ground level. या दोन्हीतला वजाबाकी करा. तुम्हाला डायरेक्टली बघा 151.5 minus 151.5 आलं, 152.51.2 minus 150.8 0.4 आलं, 150.9 minus 150.5 0.4 आलं, परत 150.6 minus 151.2 0.6 आलं, तर वजा आलं. वजा म्हणजे काय, कटिंग. लक्षात ठेवा, वजा इन द सेन्स इट इज इन द कटिंग. ओके. Again 150 minus 151 150.3 minus 151.7 minus 1.4, 150 minus 152, it is minus 2 meter. That is, it is nothing but it is a cutting. 149.7 minus 152.2, it is again 2.5. In this manner we have to calculate the D. After that we have to find out the mean depth. Okay. Now here see, first of all introduce 0 here. What you have to do is use 0 here. Where you have to introduce 0? We have to introduce 0 there where there is the change of the sign. इथं 0.4 आपलं डेप्थ आलंय आणि इथं minus 0.6 आलंय. या दोन्हींच्या मध्ये एकदा पहिल्यांदा आपण 0 इन्सर्ट करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, या दोन्हींच्या मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, 0. का 0 इन्सर्ट केलंय? या दोन्हींच्या मध्ये कुठतरी ग्राउंड लेवल हे आपलं 0 असणार आहे, म्हणजे तिथं फिलिंग करायला लागणार नाही आणि तिथं कटिंग करायला लागणार नाही. अशा पद्धतीचं इथं आपलं येणार आहे. देयर इज नो एनी कटिंग or filling required at that chainage. We are going to find out that chainage. It will be 72 after the calculations. Okay. So first of all, introduce 0 here. Where you have to introduce it? In where the sign changes, 0.4 and 0.6. In between these, 0.4 is positive, minus 0.6 is negative. In between these, just introduce a 0 here. The मध्ये 0 लिहून घ्या. त्यानंतर DM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
काय करायचं आहे, डीएम फाइंड आउट करायचं आहे. डीएम कसं फाइंड आउट करायचं, इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इझी. तर बघा इथं डीएम कसं फाइंड आउट करायचं, इट इज मीन डेप्थ. बघा पहिलं 0.5, दुसरं 0.4, दोन्हीतला addition will be 0.9 divided by 2, it is 0.45 meter. Okay, then secondly 0.4 plus 0.4, it is 0.8 divided by 2, it is 0.4 meter. Then after that we have introduced 0 here. Okay, 0.4 plus 0 divided by 2, it will be 0.2. 0 minus 0.6 divided by 2, it is minus 0.3. 0.6 plus 1.4 divided by 2, it is no doubt 1. 0.4 plus 1.4 is 2. 2 divided by 2 is 1. 1.4 plus 2 is 3.4. 3.4 divided by 2 is minus 1.7. 2 plus 2.5, it is 4.5. Divided by 2, it will be 2.25 meter. In this manner, we have to calculate the mean depth dm. What you have to calculate? Mean depth dm. हे बघा 0.5 अधिक 0.4, 0.9 येतं, डिवायडेड बाय 2 केले की 0.45 असं. परत 0.4 अधिक 0.4, 0.8 येतं, डिवायडेड बाय 2 केले की 0.4 येईल. असं कंटिन्युअसली जे मीन डेप्थ आहे ते फाइंड आउट करत जायचं आहे. इथं बघा आपण काय केलं, इथं साइन चेंज केले म्हणून 0 ऍड केलंय, इथं आपण 0 इन्सर्ट केलंय, बरोबर आहे का. 0.4 प्लस 0 करायचं, लक्षात घ्या काय करायचं आपल्याला. 0.4 plus 0 divided by 2 will be 0.2. In the same way, 0 plus 0.6 divided by 2 will be minus 0.3. असं कंटिन्युअसली आपण फाइंड आउट करत जायचं आहे. अतिशय सोपं प्रॉब्लेम आहे. मी सांगितल्याप्रमाणे हे टेबल जर तुम्ही फॉलो करत गेला तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला 8 ते 10 मार्क सहज मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर काय बाळांनो, बीडीएम आहे. त्यानंतर काय असणार आहे, बी इंटू डीएम. बी जे हॅव गिवन टू अस 10 मीटर. ओके, and the dm we already calculated here. So 10 into 0.45 will be 4.5. 10 into 0.4 will be 4. 0.2 into 10 will be 2. 0.3 into 10 it will be 3. 1 into 10 10. 1.7 into 10 17. 2.25 into 10 22.5. In this way BDM can be calculated very easily. After that the SDM square is, now here see how to calculate SDM square. Now it is 1 into, okay, so 1 into, for that purpose slope is 2 into dm's square 0.45 into 0.45 into 0.45 into 0.45 is 0.405, that is 0.41. Okay, here we have seen. Now just again go for the second one. 2 into 0.4 into 0.4. 2 into 0.4 into 0.4. It will be 0.32. Say it is 0.32. In the same way again, 2 into 0.2 into 0.2, it will be 0.08. Now here the sign has changed. Here due to the change in the sign, it is in cutting. So the slope will change. It will be 1.5. Okay. So here what you have to do is, here dm is 1.3 initially, 0.3 s into dm square. Okay, s is 1.5 into 0.3 into 0.3. It will be 0.135. Okay. Wait a minute. I'll check the slope just, then we'll go further. Okay. It is cutting la 1 is to 1.5. Okay. Banking la 2. 1.5 into 0.3 into 0.3. Just do it. Okay. After that,
1.5 into 1 is 1.5. After that 1.7 into, sorry, yes, is 1.5 into 1.7 into 1.7. 1.5 into 1.7 into 1.7. It is 4.33. Here it is 4.33. The same way again, 1.5 into 2.25 into 2.25. 1.5 into 2.25 into 2.25. It will be 7.59. Here it is calculated. In this manner, we have to calculate the SDM square. After that, we have to find out the area. Our formula to find out the area is very simple. BDM plus SDM square. Just add these two. 4.5 plus 0.41 will be 4.91. 4 plus 0.32, it will be 4.32. 2 plus 2.08 is 2.08. 3 plus 0.18, 3.18. 10 plus 1.5 is 11.5. 17 plus 4, it is 21.315. 22.5 plus 7.594, it is how much? 30.094 square meter. After this, there is the L, length we have to find it. Okay, so 30, 30, for 0 it is 30, interval is 30, again 30. Here what has happened is, somewhere there is a 0. So we have to find out the X again. What you have to do? You have to find the X again. Here they have shown here how to find it. At depth, 0.4 upon X will be equal to 0.6 upon 30 minus X. So the X will be 12 meter. So the X will be 12 meter and the L minus X will be 18 meter. So here we have to write it as 12 meter. Here again 18 and below that again go on writing 30, 30, 30. Now after that, how to calculate the volume? Volume is area into length, or the quantity of the earthwork is how to calculate it. It is also very easy. It is area into length, 4.91. Here see, 4.91 into 30, 147.15. The same 4.32 into 30, 129.6. 2.08 into 12, it is 24.96. 3.18 into 18, it is minus 57 because it is in cutting. 11.5 into 30, minus 345. After that, 21.35 into 30, it is 640.65. After that, the last one is 7.59 into 30.094. It is, sorry, 30.094 into 30, it is 902. So the total banking is 301.71 cubic meter, whereas the quantity in cutting is 1945.11. See here, in survey, what we have learned is, normally for the road section or canal section or anything survey, at that time the cutting and banking should be near about equal. It is our actually the standard method which we have to observe. But here they have given us a problem and we have to solve it. So just find out the quantity in cutting and the quantity in filling. It's cutting and filling. Banking is nothing but the filling. Okay. And cutting is nothing but the cutting. Banking and filling, both the terms are सेम. जिथं भराव करायचा असतो त्याला बँकिंग म्हणतो आपण, आणि जिथं उकरायचं असतं त्याला आपण कटिंग म्हणतो. ठीक आहे. भराव आणि फिलिंग आणि बँकिंग हे सगळे एक होतात, आणि कटिंग आणि जिथं छाटायचं आहे त्याला आपण कटिंग म्हणतो. ठीक आहे. हे दोन क्वांटिटीज काढले की तुम्हाला 8 ते 10 मार्क अतिशय सहजपणे मिळून जातील. थँक्यू व्हेरी मच. विल स्टॉप हिअर.